कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार शरद पवार यांनी आज दुपारी तळसंदेतील डी.वाय. पाटील एज्युकेशन सिटीला भेट दिली। डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी त्यांचे स्वागत केलं। यावेळी विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता, डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन, फार्म हेड अमोल गाताडे यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य आणि विभाग प्रमुख उपस्थित होते। डॉक्टर संजय डी. पाटील यांनी तळसंदेतील महाविद्यालय तसंच विविध प्रकल्पांची माहिती पवार यांना दिली। डी.वाय. पाटील डेअरी फार्म आणि मुक्त गोठा पाहून पवार प्रभावित झाले। या ठिकाणच्या गायी आणि म्हशींच्या जातींबद्दल आणि कृषी पदार्थांबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी डॉक्टर संजय डी. पाटील आणि डॉक्टर गाताडे यांच्याकडून जाणून घेतली। डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाच्या प्रांगणात शरद पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। कृषी अभियांत्रिकी टेक्निकल कॅम्पस विद्यापीठ इथं भेट देऊन त्यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या अभ्यासक्रमांची उपक्रमांची माहिती घेतली। यावेळी खासदार पवार यांनी माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचीही भेट घेतली। या प्रसंगी शांतादेवी डी. पाटील, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, माजी कुलगुरू डॉक्टर शैलेंद्र पाटील, प्राचार्य महादेव नरके, प्राचार्य डी.एन. शेलार, प्राध्यापक पी.एस. पाटील, डॉक्टर जयेंद्र खोत, डॉक्टर व्ही.व्ही. भोसले, सुजित सरनाईक, डॉक्टर आर.के. शर्मा, डॉक्टर शिंपा शर्मा, डॉक्टर अजित पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते। दरम्यान माध्यमांशी बोलताना खासदार शरद पवार यांनी डी.वाय. पाटील ग्रुप हा परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधायुक्त शिक्षण देण्याचं काम गेली अनेक वर्षे करत असल्याचं सांगितलं। डी.वाय. पाटील ग्रुपनं केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतीची आस्था आणि शिक्षणाची आवड असणाऱ्या नव्या पिढीला दृष्टी देण्याचं काम केलं असून ग्रुपचा असाच विस्तार आणि प्रगती होत राहो अशा शुभेच्छा खासदार शरद पवार यांनी यावेळी दिल्या। या आजूबाजूच्या गावातली तरुण मुलं मुली ज्यांना शेतीच्या संबंधित असतात आणि शिक्षण घ्यायची इच्छा आहे त्याची फार उत्तम सुविधा या ठिकाणी केली। महाराष्ट्रामध्ये अशा फार थोड्या संस्था आहेत आणि डी.वाय. पाटील ग्रुपने हे जे काम या ठिकाणी केलं ते केवळ कोल्हापूरसाठी नाही, महाराष्ट्राच्या शेतीच्याबद्दल आस्था असलेल्या नव्या पिढीला एक दृष्टी द्यायचं काम या ठिकाणी केलं। माझं त्यांना मनापासून अभिनंदन।